अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आहे 30 डिसेंबर वार सोमवार। आज वर्षातील शेवटची अमावस्या आहे, दर्श अमावस्या। आपण त्याला सोमवती अमावस्या सुद्धा म्हटलं जातं। ही अमावस्या फार मोठी आहे, सोमवती अमावस्या। या अमावस्याला काही करण्याचे जे उपाय आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सोमवती अमावस्याला आपण आपल्या पितरांची पूजा करत असतो। पितरांचे दोष आपल्याला लागलेले असतात, पितृदोष ते कमी होण्यासाठी आपण छोटे मोठे उपाय सेवा ह्या अमावस्याच्या दिवशी करत असतो। आणि खास करून सोमवती अमावस्याच्या दिवशी केलेले हे उपाय हे आपल्याला प्रभावशाली ठरत असतात। आपले पितृदोष कमी होण्यास आपल्याला मदत सुद्धा होत असते। त्यामुळे आपण सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान शंकरांची आपल्याला अभिषेक करायचा आहे। प्रदोष समय तुम्हाला अभिषेक करायचा आहे। प्रदोषच्या वेळेस तुम्हाला त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत। पितरांसाठी आपण जे सेवा करतो तर ते आपण काळे तीळ टाकूनच आपली सेवा ही मान्य करण्यात येत असते। त्यामुळे तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि शंकराच्या पिंडीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। यानंतर तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दिवशी तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर मोहरीचं तेल तुम्हाला टाकायचं आहे। 2 वातीची एक वात करायची आहे आणि त्या वातीची जी दिशा आहे ते तुम्हाला दक्षिणेकडे करायची आहे। तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता, पितळाचा घेऊ शकता किंवा मातीची पंती घेतली तरी सुद्धा चालू शकते, किंवा कणकेचा दिवा तुम्ही बनवला सुद्धा तो सुद्धा चालू शकते। कोणताही दिवा घ्यायचा आहे, त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं मोहरीचं तेल टाकायचं आहे तुमच्याकडे असेल तर। तुमच्याकडे जर मोहरीचं तेल जर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे घरामध्ये तेल आहे तेच तेल तुम्हाला घ्यायचं आहे, परंतु त्या तेलामध्ये तुम्हाला थोडेसे चिमूटभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत। काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे दिव्यांना। ओम पितृदेवताय नमो नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। तुमच्या पितरांची तुम्हाला प्रार्थना करायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा एक उपाय आहे ते घराच्या बाहेर करायचा आहे। तुम्ही दिवा उजवीकडून लावू शकता किंवा डावीकडून लावू शकता, कोणत्याही साईडने लावलं तरीही सुद्धा चालते। फक्त त्याची जी वात आहे ते तुम्हाला दक्षिण दिशेला करायची आहे। आपण हा दिवा पितरांसाठी लावत आहे, त्यामुळे तुम्हाला दक्षिण दिशेला ह्याची वात करायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय करायचा आहे। त्यानंतरचा उपाय तुम्हाला करायचा आहे, 1 लोटा जल तुम्हाला घ्यायचं आहे। अगदी शुद्ध पाणी तुम्हाला घ्यायचं आहे, जे तुम्ही देवपूजाला वापरतो ते पाणी तुम्हाला घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत। हे जेल घेऊन तुम्हाला आणि एक दिवा घेऊन तुम्हाला जायचं आहे। मोहरीच्या तेलाचा घेऊ शकता या तुमच्या घरी जो तेल आहे तो तेलचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। मातीची पंती घ्या की कोणती दिवा घ्या आणि ते घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली जायचं आहे। हा दिवा तुम्हाला सायंकाळी लावायचा आहे, पाणी अर्पण करायचं आहे गेल्याच्या बरोबर तिथे, आणि हे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। दिव्याच्या खाली आसन म्हणून थोडेसे तुम्ही तांदूळ बी ठेवू शकता, किंवा फूल असेल तर फुलाच्या पाकळ्या पण तुम्ही दिव्याच्या खाली आसन म्हणून तुम्ही ठेवू शकता। आणि हे जल अर्पण करायचं आहे। ओम पितृदेवताय नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। 5 किंवा 11 किंवा 7 प्रदक्षिणा मारायच्या आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप केला तरी सुद्धा चालतो। असं करून नमस्कार करायचा आहे पिंपळ वृक्षाला। पितृदोष कमी होण्यासाठी तुम्हाला हा छोटेसे उपाय आहेत ते करायचे आहेत। अत्यंत प्रभावशाली हे उपाय मानले जाते। आणि सायंकाळी 6 वाजून ते 8 वाजेपर्यंत तुम्हाला 6 ते 8 किंवा जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत एक उपाय करायचा आहे। संध्याकाळी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे, काळे तीळ घ्यायचे आहेत, भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। 2 वड्या घेतल्या तरी सुद्धा चालतो भीमसेनी कापूर, कारण कोणाला परवडते कोणाला परवडत नाही। त्यामुळे तुम्ही 5 घेतला या 2 घेतला, आपल्याला हे सगळं आपण जे साहित्य टाकणार होते जळाले तर बस झालं। आपल्याला एवढंच टाकलं तरी सुद्धा चालतं। थोडंसं गाईचं तूप असेल तर टाकायचं आहे तुमच्याकडे, कापूर जर कमी असेल तर, कारण ह्याचं तूप टाकलं तर ह्याचा धूर जास्त वेळ चालत असतो। 2 लवंग घ्यायचे आहेत आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे, काळे तीळ घ्यायचे आहेत तुम्हाला, आणि भीमसेनी 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून ते उतरवायचं आहेत 5 वेळेस, आणि ते देवाच्या पुढी पंथीमध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। आणि प्रज्वलित झाल्याच्या नंतर हे उचलून तुम्हाला मेन उंबरट्यावर नेऊन ठेवायचं आहे। ठेवल्याच्या नंतर तुम्हाला हे विजल्याच्या नंतर तुम्हाला डस्टबिनमध्ये या कुठं घराच्या साईडला
जिथे कोणी जाणार नाही अशा ठिकाणी टाकले तरी सुद्धा चालते। येताना घरामध्ये पाय धुवून यायचं आहे। अशा पद्धतीने हे छोटेसे उपाय ते सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे आहे। श्री स्वामी समर्थ।